शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेत शासनाच्या विविध योजनेबाबत पत्रकारांशी संवाद साधलाय। पाहूयात। असे नवीन उपक्रम आम्ही सुरू करत आहोत। नवीन रुग्ण सहाय्य म्हणजे रुग्णांना सहाय्य देण्यासाठी 13 नवीन उपक्रम सुरू केले जात आहेत आणि आणखीन याच्यामध्ये पुढच्या काळात 37 आणखीन औषधाचा समावेश करण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये ई संजीवनी जे पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून टेलिमेडिसिन उपचार आपण लोकांवर करतो किंवा सल्ला देतो, पण ते टेलिमेडिसिनसाठी ब्रॉडबँड मात्र आवश्यक असतं। आणि आज बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये ब्रॉडबँडची व्यवस्था म्हणजे चांगली नसल्यामुळं किंवा चांगलं मिळत नसल्यामुळं आता देशातले प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी त्यांना दिल्या जाणार आहे की एखादा आजार आला तर तिथेच व्हिडिओ कॉलद्वारे म्हणा किंवा आणखीन वरच्या एखाद्या उच्च तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांच्या आजाराबद्दल सल्लामसलत उपचाराबद्दल सल्लामसलत म्हणजे उपचाराला तिथंच त्या डॉक्टरपर्यंत जाण्याची आवश्यकता भासणार। त्यासोबत आमच्या आयुष मंत्रालयाला सुद्धा यावर्षी जे सरळ बजेट आपण म्हणतो ते आम्हाला 4000 कोटी रुपयाचं आहे आणि वेगवेगळ्या योजनातून की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, त्याला आपण ABPMJY म्हणतो, त्यातून आम्हाला जवळपास 9400 म्हणजे 9,500 कोटी रुपये त्यात मिळणार आहेत। मागच्या वर्षीच्या तुलनेत ही जवळपास 29% त्याच्यामध्ये वाढ झालेली। आणि PM अभिम म्हणजे जे काही रुग्णालयामध्ये संशोधनाचं काम किंवा त्याच्यामध्ये ऑपरेशन असतील, त्यांचे ऑपरेशन थिएटर असतील, अपग्रेड करण्याचं ज्याला आपण काम होतं त्याच्यासाठी जवळपास 4200 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली। त्याच्यानंतर MSME मध्ये सुद्धा MSMEचं जे पूर्वीचं वर्गीकरण होतं ते फार थोडं किचकट होतं आणि त्याच्यामध्ये जास्त वर्गीकरण झालेलं होतं, म्हणून त्यांना कमी करून त्या लोकांसाठी सरळ करण्यासाठी त्याच्या निकषामध्ये सुद्धा सुधारणा करण्याचा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। सूक्ष्म उपक्रम जे लोक त्या ठिकाणी राबवतात MSME मध्ये म्हणजे छोटे उद्योग वगैरे असतील त्यांच्यासाठी क्रेडिट कार्डची सुद्धा घोषणा यामध्ये केलेली आहे। पूर्वी ते छोट्या उद्योगासाठी 5 लाखाचं क्रेडिट कार्ड होतं, त्याची मर्यादा आता या बजेटमध्ये 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी केलेली आहे आणि 10 लाखापेक्षा जास्त कार्ड त्याचं वाटपही झालेलं आहे। स्टार्टअपसाठी जे नवीन उद्योग लोक करू जातात त्यांना नवीन उद्योग सुरू करायला बऱ्याचशा अडचणी येत होत्या, स्वतःजवळ भांडवल त्यांचं कमी पडायचं, म्हणून नवीन उद्योजक सुद्धा आपला उद्योग सुरू करू शकले पाहिजे। त्यांच्यासाठी स्टार्टअपचं सुद्धा एक विस्तारित निधी देऊन त्याचं सुद्धा योजना सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी 10,000 कोटी रुपयाची बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। पुन्हा काही नवउद्योजक सुद्धा असतात की त्याच्यामध्ये नवउद्योजकामध्ये महिलांना, मागासवर्गीय आणि शेड्यूल ट्राईब ज्याला म्हणतो SC ST आणि महिला यांना विशेष प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 2 कोटी रुपयापर्यंत मुदत कर्ज त्यांना प्रदान करण्याची घोषणा सुद्धा या बजेटमध्ये झालेली आहे।